जय भीम. मी प्राध्यापक व्यंकटेश कसबे. आज आमच्या घरी आम्ही सर्व कुटुंबाच्या माध्यमातून बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की संपूर्ण देशामध्येच नाही तर साऱ्या जगामध्ये कोरोना या रोगानं मोठं थैमान घातलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या सर्वांना आज नाईलाजास्तव खुलेपणानं बाबासाहेबांची जयंती साजरी करणं जमलं नाही. त्यामुळं आपण सर्वांनी बाबासाहेबाच्या प्रतिमेला आपापल्या घरी अभिवादन करून बाबासाहेबांना नमन केलं असेल, त्यांच्या विचारांना नमन केलं असेल. त्याचप्रमाणे मी स्वतः माझ्या कुटुंबासह माझी मिसेस सौ संगीता कसबे, माझा छोटा मुलगा हितेन कुमार कसबे, माझी आई अहिल्याबाई कसबे आणि माझा मोठा मुलगा सिद्धांत कुमार कसबे यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही घरगुती स्वरूपानं बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलेलं आहे. या अनुषंगानं आजच्या दिवशी फेसबुक लाईव्ह होण्याचा उद्देश म्हणजे तुमच्याशी काही सुसंवाद साधणं आज मला गरजेचं वाटत होतं. 15 मार्च 2020 रोजी म्हणजे जेमतेम 1 महिन्यापूर्वी बहुजन भारत पार्टी या पार्टीची स्थापना आम्ही महाराष्ट्रातल्या काही जाणकार मंडळीच्या विचारांती केलेली आहे आणि त्या पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्याला घरगुती स्वरूपाचं बाबासाहेबांच्या जयंतीचं अभिवादन करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आम्ही सुद्धा आज घरी बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. त्यांच्या विचारासमोर नतमस्तक झालेलो आहोत. बांधवांनो, आज बाबासाहेबांची जयंती आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं काही प्रश्न, काही चर्चा फेसबुकच्या माध्यमातून उजागर करणं, स्पष्ट करणं मला आज गरजेचं वाटत आहे. तुम्हाला माहीत आहे की देशामध्ये सगळीकडे महामारीचा रोग पसरलेला आहे आणि या महामारीच्या रोगाला ज्या पद्धतीनं वेगवेगळे देश सामोरे जात आहेत तसंच केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सूचना आणि त्या सूचनाचं पालन करून आपल्या देशामध्येही या महामारीला अटकाव घालण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या अनुषंगानं संपूर्ण देशामध्ये लोक आपापल्या घरामध्ये बंदिस्त झालेले आहेत आणि अशा प्रसंगी सरकारने कशा स्वरूपानं या महामारीला उपाय सुचलेले आहेत, या महामारीला अटकाव घालण्यासाठी काही योजना आखलेल्या आहेत, त्याच्या थोड्या स्वरूपानं मला तुमच्यासमोर उहापोह करणं गरजेचं वाटत आहे. तुम्हाला माहीत आहे की या देशामध्ये महामारीचा रोग स्वतःहून काही जन्माला आला नाही. कोरोना हा रोग मुळामध्ये चीनमध्ये तयार झाला आणि आपले काही लोक ज्यांच्याविषयी भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारांना फार मोठ्या स्वरूपानं आस्था आहे असे परदेशात राहणाऱ्या काही लोकांना भारतामध्ये वापस आणण्याचं विशेष नियोजन या केंद्र सरकारच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं योजलेलं होतं. स्पेशल विमानं पाठवून या लोकांना या सरकारने भारतामध्ये घेऊन आलेले आहेत आणि ह्या रोगाची लागण चीन सारख्या दुसऱ्या देशामध्ये लागू झाल्यामुळं अनाहूतपणे त्या देशामध्ये आपल्या देशामधले जे कोणी लोक आर्थिक फायद्यासाठी, नोकरीसाठी या देशामध्ये न राहता परदेशात गेले, त्या लोकांच्या माध्यमातून हा कोरोना आपल्या देशामध्ये येण्यासाठी एक मार्ग भेटला. माझ्या बांधवांनो, भारतीय जनता पार्टीला बऱ्याच मोठ्या स्वरूपामध्ये
राष्ट्रभक्ती, देशभक्ती यांचा पुळका सुटलेला असतो. भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते बार बार राष्ट्रप्रेमाच्या दोह्या देत असतात, पण ज्या लोकांनी भारताच्या संसाधनावर शिक्षण घेतलं, इथल्या शिक्षण व्यवस्थेचा फायदा करून स्वतःची हुशारी वाढवली, ते लोक याच मातीची सेवा न करता इथून शिक्षण घेऊन ते परदेशात गेले आणि आपल्या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी परदेशी लोकांसाठी काम केलं. का तर थोड्या बहुत आर्थिक फायद्यासाठी. त्या लोकांच्या राष्ट्रभक्तीविषयी या प्रसंगी मला वाटते शंका घ्यायला काही हरकत नाही. त्यांची राष्ट्रभक्ती आणि ज्यांनी देशामध्ये शिक्षण घेतलं आणि याच मातीमध्ये, याच देशामध्ये राहून याच देशाची सेवा करण्याचं ज्यांनी ठरवलं, ते आमचे छोटे मोठे बहुजन समाजामधले कामगार असतील, छोटे मोठे शिक्षक असतील, छोटे मोठे इंजिनियर असतील, ज्यांनी या देशाची शिक्षण व्यवस्थेचा वापर करून शिक्षण घेतलं आणि याच देशाची सेवा करण्याचं ठरवलं, ते लोक कधीही मला बाहेर देशामध्ये गेलेल्या उच्चवर्णीय लोकांपेक्षा हमेशा राष्ट्रभक्त वाटतील, राष्ट्रावर प्रेम करणारे वाटतील. पण भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या लोकांची विशेष काळजी घेण्याऐवजी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी उच्चवर्णीय लोक जे आर्थिक लाभासाठी आपल्या देशामध्ये शिक्षण घेऊन परदेशात स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी गेले, त्या लोकांना विशेष विमानाची सोय लावून, विशेष विमानाची सोय करून या देशामध्ये घेऊन आले, जेव्हा की त्याच लोकांच्या माध्यमातून या देशामध्ये कोरोना आला. आमचं काय म्हणणं नाही या बाबतीमध्ये सरकारनं कसल्या योजना राबवल्या, त्या लोकांना घेऊन का आले असे म्हणण्याऐवजी मी तुमच्या समोर असं सांगू इच्छितो की सरकारनं जसं त्यांची मनधरणी केली, त्यांची सोय केली, तशा पद्धतीनं सरकार इथल्या कामगार लोकांची, इथल्या गरीब लोकांची सोय करताना दिसून आलं नाही. तुम्हाला आम्हाला माहित आहे, कामगार जर दुबईमध्ये गेले, अशिक्षित लोक दुबईमध्ये गेले, कमी शिकलेले लोक जर फॉरेन मध्ये गेले, तर लेबरच्या माध्यमातून त्यांना सुद्धा अनापासा पैसा भेटू शकतो. पण आपल्या माणसांनी, बहुजन माणसांनी याच देशाची सेवा करण्यासाठी जेमतेम मजुरीमध्ये या देशामध्ये राहणं पसंत केले. बहुजन चळवळीमध्ये, बहुजन समाजामध्ये काम केलेले, शिकलेले मोठे मोठे इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, ह्या लोकांनी सुद्धा याच देशामध्ये, याच मातीमध्ये काम करण्याचं त्यांनी ठरवलं आणि इथंच ते काम केले. यांची काय चूक होती? यांच्या इथं काय कोरोना यांच्या स्वतःच्या याच्यावर आला नाही. कोरोना आला तर ह्या परकीय लोकांना विमानाच्या माध्यमातून, या स्वदेशी लोक जे आपले बाहेर देशामध्ये गेले होते त्या लोकांना विमानाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या सरकारने जे या देशामध्ये घेऊन आले, त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये कोरोना झाला. आता राष्ट्रभक्ती कशा स्वरूपाची ह्या मोदी गव्हर्नमेंटची आहे याविषयी मला तुम्हाला एक शंका विचारायची आहे. माझ्या बांधवांनो, ज्या पद्धतीनं मोदी सरकार इथल्या लेबर संदर्भात, इथल्या कामगारांसंदर्भात काम करताना दिसत आहे, ती पद्धत सुद्धा मला वाटते तेवढी निष्प्रभ पद्धत नाही आहे. जेव्हा मोदीने लॉकडाऊन सुरू केलं, मोदीने लॉकडाऊनची घोषणा केली, मला असं अपेक्षित होतं, तुम्हाला सर्वांना असं अपेक्षित असावं की कमीत कमी मोदीने लॉकडाऊन केलं, लवकर केलं का उशिरा केलं हा आपला विषय नाही, पण मोदीने लॉकडाऊन हा अचानक केला हे मात्र तुम्हा आम्हाला सगळ्यांना कबूल करावं लागेल. त्याचं कारण काय? मोदींनी 6-7 वाजता भाषण केलं आणि 6-7 वाजता भाषण करून त्यांनी लॉकडाऊनची घोषणा त्याच दिवशी 12 वाजल्यापासून सुरू केली. आता मला सांगा, जेव्हा 8 वाजता एखाद्या लेबर माणसाला कळते, मुंबईमध्ये सूत मिलमध्ये काम करतो, गिरणीमध्ये काम करतो, कंपनीमध्ये काम करतो, जर 7 वाजता त्याला कळालं की 12 वाजल्यापासून गाड्या बंद होणार आहेत, आपल्या घराकडे जायची सोय नाही, तर अशा वेळेला हे कामगार लोक कशा पद्धतीनं आपल्या घरी पोहोचतील? मोदींनी अशा स्वरूपाच्या किंवा केंद्र सरकारने अशा स्वरूपाच्या कसल्याही या गोरगरीब बहुजन समाजाच्या वर्करसाठी, लेबरसाठी, कामगार लोकांसाठी कसलीही सोय न करता अचानकपणे 12 वाजता लॉकडाऊन सुरू केलं. त्यापेक्षा मोदींनी 2 दिवसापूर्वी सूचना दिल्या असत्या आणि सांगितलं असतं की 2 दिवसानंतर रात्री 12 वाजता हे लॉकडाऊन होणार आहे, तर मला वाटते 2 दिवसामध्ये हे सगळे गोरगरीब लोक यथेच्छित पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं आपल्या घरी पोहोचू शकले असते. मोदी सरकारची नियत या प्रसंगानं मला साफ दिसून येते की मोदी सरकार अशा महामारीच्या काळामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या दुष्भावनेनं, वर्गवारीच्या पद्धतीनं भारतवासियांसाठी उपाययोजना लावताना दिसून येत आहे. त्यांच्या मनामध्ये उच्च वर्णीयासाठी एक चांगली गरजेची किंवा असं सुकर किंवा
जास्त सोयीची आपुलकीची भावना आहे, तर त्याच प्रमाणामध्ये गोरगरीब लोकांसंदर्भात त्यांच्या मनामध्ये, मोदी सरकारच्या मनामध्ये हे दुजाभाव आहे किंवा त्यांच्याकडे कमी आपुलकीची भावना आहे असंच जाणून येते. या लोकांना जेव्हा कळालं की 12 वाजल्यापासून लॉकडाऊन आहे, त्यांना आपल्या घरी पोचता आलं नाही, त्यांना आपल्या घरी पोचता आलं नाही, तर ते लोक जेव्हा त्यांना कळालं तेव्हा दुसऱ्या दिवशी कळत नकळत वाटेल त्या मार्गाने आपापल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक पायी चालत निघून आले, रस्त्याने चालत होते. आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल. तर अशा प्रसंगी मात्र मोदी गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटच्या प्रशासनाने या लोकांची काहीतरी घरापर्यंत पोहोचण्याची सोय करायला पाहिजे होती, पण तसं काय ह्या सरकारने केलं नाही. आणि काही ठिकाणी तर असं जाणवलं की रोडवर या लोकांना पोलिसांच्या प्रशासनाच्या माध्यमातून मारण्यात आलं, त्यांना सजा देण्यात आली, तुम्ही बाहेर का निघालात म्हणून. तर एकंदरीतच मला असं जाणून येते, महामारीच्या अशा बेकार परिस्थितीमध्ये सुद्धा मोदी गव्हर्नमेंटची वर्तणूक या देशामध्ये या मातीवर प्रेम करणाऱ्या लोकांसंदर्भात, बहुजन लोकांसंदर्भात चांगली नाही आहे किंवा चांगली आहे का नाही अशा स्वरूपाची शंका घेण्याला मोठ्या स्वरूपात वाव आहे. दुसरी गोष्ट प्रकाशाने तुम्हाला सांगायची मला आजच्या जयंतीच्या दिवशी की बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांना जी संस्कृती या देशामध्ये आणायची होती, ती संस्कृती निश्चितच सम्राट अशोकाच्या काळामध्ये जी संस्कृती होती ती संस्कृती आणायची होती. लॉकडाऊन झालं, मोदी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून 144 कलम जिकडे तिकडे लागू केलं. अशा प्रसंगी सगळेच्या सगळे गोरगरीब लोक, सवर्ण लोक, खालच्या जातीचे लोक घरामध्ये क्वारंटाईन होऊन बसले. आणि अशा प्रसंगी मोदी गव्हर्नमेंटनं काय करायला पाहिजे होतं, तर अशा स्वरूपाचे माणसासाठी उपयोगी असल्या काही योजना लागू करून टीव्हीच्या माध्यमातून काही चांगल्या सिरियल पण या लोकांना सुधारण्याच्या, समाज सुधारण्याच्या लावायला पाहिजे होतं. पण मोदी गव्हर्नमेंटच्या नीतीविषयी अशा प्रसंगी शंका येते की मोदी गव्हर्नमेंटनं अशा काळामध्ये जेव्हा सगळे लोक घरामध्ये बसून आहेत, अशा प्रसंगी टीव्हीच्या माध्यमातून कोणत्या सिरियल चालू केल्या? महाभारत, रामायण अशा स्वरूपाच्या सिरियल्स या मोदी गव्हर्नमेंटच्या काळामध्ये नॅशनल चॅनलवर दाखवायला सुरुवात केली आहे. म्हणजे याच्यावर आपल्याला स्पष्टपणे जाणून येते की मोदी गव्हर्नमेंटला इथल्या लोकांना काय सांगायचे, तर इथल्या लोकांना राम, श्रीकृष्ण अशा ब्राह्मणी देवतांचे पूजा करण्यासंदर्भाचे काही गोष्टी ठसवून या लोकांच्या डोक्यामध्ये भरायचे असं स्पष्टपणे जाणून येते. बाबासाहेबाला जे अपेक्षित होतं ती ही संस्कृती नव्हती. बाबासाहेबाला अपेक्षित होती ती सम्राट अशोकाच्या काळामध्ये जी संस्कृती या देशामध्ये होती, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर किंवा कुठल्याही बाबीच्या नावावर माणसामध्ये भेदभाव करता येणार नाही अशी संस्कृती बाबासाहेबाला या देशामध्ये रुजू करायची होती. पण मोदीला मात्र या देशामध्ये बाबासाहेबाला अपेक्षित असलेली संस्कृती प्रस्थापित न करता त्यांना वैदिक काळामध्ये संस्कृती प्रस्थापित करायचं आहे असं जाणून येत आहे. त्याचं कारण काय? राम हा वैदिक काळामधला एक आयकॉन आहे, श्रीकृष्ण हा वैदिक काळामधला एक आयकॉन आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊनही ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे मागच्या 2-4 महिन्यापूर्वीच RSSचे प्रमुख जे मोहन भागवत आहेत त्यांनी सुद्धा इथल्या मानव संसाधन मंत्रालयाला असा आग्रह धरला होता की या देशामध्ये आपल्याला वैदिक शिक्षण प्रणाली लागू करायची आहे. याचा अर्थ काय आहे तुम्हाला सगळ्यांना कळते? वैदिक शिक्षण प्रणाली लागू करणे म्हणजे वैदिक काळामध्ये जशा पद्धती शिक्षण पद्धती होती, जशा पद्धतीची संस्कृती होती, त्या संस्कृतीचं शिक्षण देण्याचा अट्टहास या मानव संसाधन मंत्रालयाला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला, केंद्र सरकारला त्यांचे आका असलेले RSSचे लोक आग्रह करत होते की आम्हाला तुमच्या माध्यमातून या देशामध्ये वैदिक काळामधली संस्कृती देणारी शिक्षण पद्धती आम्हाला लागू करायचा आहे. हा मोठा गहन विषय आहे. या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशा संस्कृतीचा अट्टहास धरणारे हे भारतीय जनता पार्टी, केंद्र सरकारचं सरकार, तथापि काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा अशा संस्कृतीची जोपासना करण्याचा छुपी पद्धतीनं प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे. मग ही वैदिक संस्कृती काय बाबासाहेबाला अपेक्षित होती? या वैदिक संस्कृतीचं शिक्षण बाबासाहेबाला अपेक्षित होतं, तर बाबासाहेबाला ह्या वैदिक संस्कृतीचं शिक्षण नको होतं. वैदिक संस्कृती म्हणजे नेमकं काय होतं हे तुम्हाला थोडक्यामध्ये काही इतिहासाचे पुरावे देऊन सांगू इच्छितो. वैदिक संस्कृती, वैदिक काळ म्हणजे कसा काळ होता? हा जवळपास 2500 वर्षापूर्वीचा काळ होता. ज्या संस्कृतीच्या माध्यमातून मनुस्मृती जन्माला आली, ज्या संस्कृतीच्या माध्यमातून वर्णव्यवस्था जन्माला आली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा अस्पृश्य, अतिक्षुद्र असे जे वर्ण तयार झाले, त्या वर्ण व्यवस्थेची जोपासना करणारी संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती आहे.
तुम्हाला माहित आहे, इतिहासाचा जर गाढा अभ्यास केला आपण, बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये खंड 7 जो आहे, भाषण आणि लिखाण, बाबासाहेबांचं 7वं खंड आहे. त्या खंडामध्ये काही ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, इतिहासाची साक्षी आहे, बाबासाहेब स्वतःचं लिखाण आहे. त्या लिखाणामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती या चॅप्टरमध्ये, या पुस्तकामध्ये बाबासाहेब लिहितात वैदिक संस्कृती नेमकेपणाने कशी होती. तर वैदिक संस्कृतीचं ज्यांचा अट्टहास आजचा RSS किंवा भारतीय जनता पार्टी खुलेपणानं करत आहे, तर तसा त्याचाच अट्टहास काँग्रेस आणि इतर सेक्युलर पक्ष सुद्धा छुपी पद्धतीनं करत होते. तर ती वैदिक संस्कृती म्हणजे सदाचार नसलेली संस्कृती होती. ती वैदिक संस्कृती म्हणजे नेमकेपणाने काय होते हे सांगताना बाबासाहेबांना पुस्तकात लिहितात की वैदिक संस्कृती म्हणजे पूर्णपणे समाजामध्ये हीन दर्जाची संस्कृती निर्माण करण्याचा तो एक प्रयत्न होता. त्या काळात तशी संस्कृती जन्माला आली होती किंवा प्रस्थापित झाली होती. वैदिक संस्कृतीचं विश्लेषण करताना बाबासाहेब त्या काळामध्ये सांगतात की त्या काळामध्ये समाजामध्ये, राजकारणामध्ये, सगळ्या स्तरामध्ये एकदम प्रचंड मोठ्या स्वरूपाचं व्यभिचार, नशेच्या आहारी जाणं, जुगार खेळणं अशा स्वरूपानं आणि तिथली प्रत्येक जनता, प्रत्येक राजा ग्रस्त झालेला होता. जुगार खेळणं तर राजकीय दरबारामध्ये खुलेपणानं मान्यता होती. जुगारामध्ये काही राजे प्रचंड मोठ्या स्वरूपानं आपलं साम्राज्य हरवून गेले. त्याच्यामध्ये लिहिताना इतिहासामध्ये मी माझ्या मनाचं काही सांगत नाही तुम्हाला, इतिहासाचे काही पानं बघितलं तुला समजून येईल की बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये लिहिलेलं आहे की जुगारामध्ये त्या काळामधला नल नावाचा राजा आपलं सगळंच्या सगळं साम्राज्य हरवून बसतो आणि सगळंच्या सगळं साम्राज्य समोरच्या आपल्या जो कोणी प्रतिस्पर्धी होता त्याला तो देऊन टाकतो आणि प्रचंड मोठं साम्राज्य असलेला नळ नावाचा राजा जुगारामध्ये हरून जातो आणि भिकारी होऊन जातो. सुदैव एवढंच म्हणायचं की त्या राजाने स्वतःची पत्नी सुद्धा त्या जुगारामध्ये लावली नाही आणि नंतरच्या काळामध्ये भिकाऱ्यासारखा नळ आणि त्याची पत्नी दमयंती आपल्या राज्यामध्ये बेकारीचे जीवन जगत राहतात. जुगारामध्ये त्या काळामध्ये राजा आपल्या घरासमोर, आपल्या राजवाड्यासमोर स्पेशल अशी व्यवस्था करायची मंडप टाकून, ज्या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी उच्चवर्णीय लोक एकत्र जमायचे आणि जुगारासाठी जिंकण्यासाठी राजा आपल्या दरबारामध्ये एक विशेष असा तज्ञ जुगारामधला ठेवायचा आणि त्या जुगार तज्ञाच्या माध्यमातून जुगार खेळण्याची एक राजकीय पद्धती राजाच्या माध्यमातून वैदिक काळामध्ये अस्तित्वात होती. तर त्या काळाचं चांगलं दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे पांडवाचं उदाहरण तुम्हाला सांगता येईल. ज्या महाभारताला वैदिक संस्कृतीचं मोठं एक ग्रंथ म्हणता येईल, अशा पांडवाच्या माध्यमातून वैदिक संस्कृतीचे जे टोकाचं बेकार परिणाम आहेत, वाईट परिणाम आहेत, ते आपल्याला स्पष्टपणे जाणून येतील. पांडवाच्या काळामध्ये कौरव आणि पांडवामध्ये जुगार खेळला जायचा. पांडवाचा सर्वात मोठा जो भाऊ होता त्या युधिष्ठिरच्या माध्यमातून जुगारामध्ये सगळंच्या सगळं त्यांचं साम्राज्य हरवलं गेलं. कौरवाने सगळं साम्राज्य हरवून टाकलं. नळराजानं साम्राज्य हरल्यावर जुगार बंद तर केला, पण युधिष्ठिरानं पांडवाच्या मोठ्या भावाने जुगारमध्ये स्वतःचं साम्राज्य हरवल्यावर सुद्धा टोकाच्या कंडिशनला जाऊन स्वतःची पत्नी जुगारावर लावली. आणि तुम्हाला माहित आहे महाभारतामध्ये या लोकांनी दाखवलं सुद्धा आहे की पांचाली नावाची द्रौपदी जी आहे ती जुगारामध्ये युधिष्ठिर डावावर लावतो आणि शकुनी मामाच्या त्या तज्ञ डोक्याच्या माध्यमातून कौरव तो जुगार जिंकतात आणि मग ही पांडवाची पत्नी जी होती द्रौपदी ती कौरवांची दासी होऊन जाते आणि मग तिचं वस्त्रहार वगैरे असा सगळा प्रकार काय इंडिकेट करते हे दाखवते त्या काळामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये कशा स्वरूपाचा आचार विचार पद्धती राहणीमान. तर त्या काळामध्ये राजे पूर्णपणे जुगाराच्या आहारी गेले होते आणि राजे जेव्हा जुगाराच्या आहारी जातील तेव्हा अनाहूतपणे राजा आपल्या प्रजेसाठी सुद्धा जुगार खेळण्याचे दुकानं, परमिटेड दुकानं, परवानगी दिलेली दुकानं खोलून द्यायचे, जेणेकरून त्यांच्या राजस्वामध्ये काही टॅक्स भरला जायचा. तर अशा पद्धतीनं वैदिक काळामध्ये संपूर्णपणे जुगाराच्या आहारी गेलेले लोक संस्कृती तयार करण्याचं काम त्या काळामध्ये वैदिक काळामध्ये राजाच्या माध्यमातून ब्राह्मणशाहीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं.
वैदिक काळामध्ये जी संस्कृती होती त्याच्यामध्ये जुगाराचा प्रचंड मोठा स्तोम मानलेला होता. त्याचप्रमाणे वैदिक काळामध्ये जी संस्कृती आज RSS किंवा भारतीय जनता पार्टी या देशामध्ये लागू करण्याची इच्छा बाळगून आहे, ती संस्कृतीच्या दरम्यान, वैदिक संस्कृती दरम्यान इतिहासामध्ये असं जाणून येते, फक्त जुगारच नाही तर त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या वैदिक काळामध्ये दारूचं सुद्धा स्तोम होतं. दारू पिणे, त्यामध्ये एक मोठ्या स्वरूपाचं प्रतिष्ठेचं गोष्ट म्हणली जायची. राजे त्या काळामध्ये देव दानव अशी एक प्रथा होती. त्या काळामधल्या सवर्ण लोकांना देव म्हटलं जायचं, तर देव सुद्धा त्या काळामध्ये दारूच्या आहारी गेलेले होते. सोमरस नावाची दारू, सोम नावाची दारू त्यावेळेस फेमस होती आणि त्या सोमरसाचा स्वाद घेण्याची प्रथा त्या काळामध्ये देव लोकांमध्ये. ब्राह्मणांना सोम नावाची दारू ग्रँटेड होती, परवानगी होती. त्या पद्धतीनं निचल्या स्वरूपाची दारू, तिचं नाव मला एक्झॅक्टली आता आठवत नाही, तर त्या दारूंना मात्र ब्राह्मण सोडून इतर वर्णातले लोक घेत असतात. दारू पिणं फक्त एवढंच नव्हतं, तर दारू पिण्याची पद्धती पण त्या काळामध्ये ब्राह्मणाच्या माध्यमातून तिथले राजे राजवाड्याचे लोक अस्तित्वात आणायचे, ते लोक लागू करायचे. तर त्या काळामध्ये, वैदिक काळामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये यज्ञाचं आयोजन केलं जायचं. 5-5 महिने, 6-6 महिने, 3-3 महिने, 4-4 महिने यज्ञ लावले जायचे. आणि ते यज्ञ कसे आचारायचे, तर त्या काळामध्ये यज्ञासाठी जे पूजा अर्चा करणारे ब्राह्मण लोक होते, ते ब्राह्मण लोक 4-4 महिने त्या राजांनी आयोजन केले यज्ञामध्ये बसून राहायचे, वेदाचं पठण करायचे, अग्नीचा कुंड लावायचे आणि देवासाठी आहुती म्हणून त्या काळामध्ये वेगवेगळ्या पशूंची हत्या केली जायची. वेगवेगळ्या गायींची, बैलांची, बकऱ्यांची हत्या केली जायची आणि ते हत्या करून ते मांस यज्ञामध्ये भाजून देवाला आहुती म्हणून चढवली जायची. आणि मग अनाहुतपणे काय व्हायचं, 500 बैल, 500 गायी, 600 कालवडी एका यज्ञामध्ये. इतिहासामध्ये त्या वर्णन आहे की अशा स्वरूपाचे मोठ्या स्वरूपामध्ये पशूची हत्या करण्याचे यज्ञ त्या काळामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये चालवलं जायचं. तर ह्या वैदिक संस्कृतीमध्ये पशु हत्या करायची आणि त्या यज्ञामध्ये असलेल्या अग्निकुंडामध्ये ते पशुचं मांस भाजून ते ब्राह्मण लोक सोमरसाचा आस्वाद घेत घेत त्या मांसाचा सुद्धा आस्वाद घ्यायचे. आणि हे असे यज्ञ 5-5 महिने, 6-6 महिने, 3-3 महिने चालायचं. अशी ती संस्कृती, ज्या संस्कृतीला वैदिक संस्कृती म्हणतात आणि ज्याचा अट्टहास RSS आणि भारतीय जनता पार्टी आजही आपल्या देशामध्ये लावण्याचा प्रयत्न करत आहे, अट्टहास धरून आहे. तर त्या काळामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये दारूच्या आहारी गेलेले लोक, नशेच्या आहारी गेलेले लोक तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मणी लोकांच्या माध्यमातून, ब्राह्मणी संस्कृतीच्या माध्यमातून, वैदिक संस्कृतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये चालू होतं. अशी ती वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृतीमध्ये फक्त दारूच मोठ्या प्रमाणात वापरली जायचा असा भाग नाही, नशाच केली जायचा असा भाग नाही, जुगारच खेळला जायचा असा भाग नाही. तर त्या काळामध्ये व्याभिचार ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता. अनैतिकचा एक टोकाचं खालच्या स्तरावरचं कळस गाठलेला आपल्याला त्या वैदिक संस्कृतीचा इतिहास वाचल्यानंतर समजून येते. बाबासाहेबांनी आपल्या खंड 7 मध्ये स्पष्टपणे क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये याचं तुम्हाला लिखाण दिलेलं आहे. आपण पाहिलं तर ते खंड 7वा ओपन करून बघू शकता. मी माझ्या मनाने काही सांगत नाही. व्याभिचाराचं चांगलं उदाहरण देताना बाबासाहेब वैदिक संस्कृतीमध्ये काय चालायचं हे सांगतात. बाबासाहेबांच्या त्या लिखाणामध्ये स्पष्ट वाचल्यावर समजून येते की बाबासाहेब म्हणतात की त्या काळामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये ब्रह्मदेव नावाचा एक व्यक्तिमत्व होतं, ज्याच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले, ज्याच्या बाहूमधून क्षत्रिय जन्माला आले, ज्याच्या पोटामधून वैश्य जन्माला आला, ज्याच्या पायामधून अस्पृश्य म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र जन्माला आले. अशी एक आख्यायिका मनुस्मृतीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. ते वैदिक काळामध्ये ब्रह्मदेव नावाचा एक व्यक्ती होता असं म्हणतात. त्या लिखाणामध्ये इतिहासात लिहिलेलं आहे. असं म्हणतात ब्रह्माला 3 मुलं आणि 1 मुलगी होती. व्याभिचाराचं उदाहरण सांगतो वैदिक काळामधल्या. ब्रह्माला 3 मुलं आणि 1 मुलगी होती. तर व्याभिचार किंवा अनैतिकता कोणत्या टोकाला गेला होतं ते ब्रह्माचं उदाहरण देऊन आपल्याला बाबासाहेब समजावून सांगतात. तर त्या काळामध्ये ब्रह्माचे 3 मुलं आणि 1 मुलगी, यापैकी दक्ष नावाचा ब्रह्माचा मुलगा काय करतो माहित आहे? दक्ष नावाचा ब्रह्माचा मुलगा आपली स्वतःची बहीण हिच्याशी लग्न करतो. भावा बहिणीचं लग्न लावण्याची प्रथा असलेला तो वैदिक काळ होता.
भावाचं बहिणीसोबत लग्न झालं, ब्रह्माला ते मान्य होतं, किंबहुना भावा आणि बहिणीचं लग्न झाल्यावर त्यांना काही मुली झाल्या, तर असं त्या इतिहासामध्ये नोंद आहे की त्या मुलींचं लग्न इतर जे दोन भाऊ होते, त्या दोन भावाच्या ज्या मुलं होते, त्या मुलासोबत ह्या दक्ष आणि त्याची मिसेस बहीण असलेली बायको, ह्या मुलींचं त्या दुसऱ्या मुलांच्या मुलासोबत लग्न लावून दिलं. म्हणजे चुलत बहीण भाऊ यांचे लग्न लावून दिले गेले. म्हणजे लग्न कसे लावावेत, कोणत्या पद्धती नातेगोते मेंटेन करावं, याचा कुठलाही सामसूम त्या काळामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्याच्याही पुढे जाऊन असं त्या इतिहासामध्ये जाणून येते की ब्रह्मानं त्याच आपल्या मुलाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं. म्हणजे आजा आणि नातू यांच्या सुद्धा लग्नाची प्रती, यांच्या सुद्धा अनैतिक संबंधाचे किस्से इतिहासामध्ये आपल्याला दिसून येतात. मी मनानं काही सांगत नाही, मी फक्त त्या इतिहासाचं तुम्हाला एकदा आठवण करून देतोय. तुम्हालाही तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना याचा अभ्यास असेल, पण मला हे सांगायचे की वैदिक संस्कृती म्हणजे व्याभिचारानं ग्रस्त असलेली, वैदिक संस्कृती म्हणजे नशेमध्ये मस्त असलेली, वैदिक संस्कृती म्हणजे पशु हत्या करणारे, प्रचंड मोठा मांसाहार करणारे, वैदिक संस्कृती म्हणजे दारूच्या आहारी जाणारे, जुगार खेळणारे, असे लोक, असे राज्य त्या वैदिक संस्कृतीमध्ये तयार करण्यात आले होते. तसली संस्कृती तयार करावी, तसली शिक्षण पद्धती, तसली संस्कृती निर्माण करण्याची शिक्षण पद्धती आज आमच्या संघ आणि संघाच्या मार्फत चालणारे हे भारतीय जनता पार्टी केंद्राचं सरकार आहे, त्या लोकांना हवा आहे. तर मला सांगा, बहुजन समाजामधल्या पुण्या मातंगाच्या माणसाला, बहुजन समाजामधल्या पुण्या धनगराच्या माणसाला, बहुजन समाजामधल्या पुण्या चर्मकाराच्या माणसाला, बहुजन समाजामधल्या पुण्या बौद्धाच्या माणसाला, बहुजन समाजामधल्या कोणत्या माळी समाजाच्या माणसाला, मुस्लिम समाजाच्या माणसाला, पुण्या तेली समाजाच्या, साळी तांबोळी लिंगायत समाजाच्या माणसाला बहिणीसोबत आपल्या भावाचं लग्न केलेलं आवडेल, बहिणीसोबत आपल्या बापाचा व्यभिचार असलेला आवडेल, पुतणीसोबत आपल्या चुलत भावाचा व्यभिचार असलेला आवडेल. तर अशी ही संस्कृती मला वाटते की तुम्हाला कोणाही बहुजन समाजाच्या माणसाला मान्य नाही. सम्राट अशोकाच्या काळामधली संस्कृती आम्हाला या देशामध्ये आणायची होती, बाबासाहेबांचं स्वप्न होतं. पण दुर्दैवानं तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे, एखाद्या संस्कृतीची उभारणी करताना आपल्याला या देशाची राजकीय सत्ता हातामध्ये घ्यावं लागते. बाबासाहेबांना अख्ख्या हयातीमध्ये प्रचंड मोठ्या यातना सहन केल्या. पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की म्हणून बाबासाहेबांनी राजकीय सत्ता त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवानं बाबासाहेबांच्या हयातीमध्ये दिल्लीचं तख्त आपल्याला हातामध्ये घेता आलं नाही. जर बाबासाहेबांच्या पक्षानं दिल्लीचं तख्त हातामध्ये घेतलं असतं तर सम्राट अशोकाच्या काळामधला जसा भारत आहे तसा भारत आपल्याला तयार करता आला असता. सम्राट अशोकाच्या काळामध्ये कसली संस्कृती होती? सम्राट अशोकाच्या काळामध्ये एकाही माणसामध्ये, एकाही वर्गामध्ये अशी अशांतता नव्हती. जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, लिंगाच्या नावावर माणसामध्ये भेद नव्हते. तुम्हाला माहित असेल, तुम्ही अभ्यासू लोक आहात, सम्राट अशोकाचा इतिहास जर पाहिला आपण तर सम्राट अशोकानं गावोगावी मुस्लिम समाजासाठी, ख्रिश्चन समाजासाठी, किंबहुना हिंदू लोकांसाठी, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी, प्रवासी लोकांसाठी जागोजागी गावोगावी धर्मशाळा प्रस्थापित केल्या होत्या. मला सांगा, त्या लोकांनी प्रवास करताना, ह्या गावाहून त्या गावाला जाताना पुण्या मुस्लिम समाजाच्या माणसाला अडचण आली तर त्यासाठी एक वेगळी धर्मशाळा होती. पुण्या हिंदूच्या माणसाला जर अडचण आली त्याच्यासाठी एक वेगळी धर्मशाळा होती. त्या धर्मशाळेमध्ये राहून तो आपला निवास करून रात्र घालून दुसऱ्या दिवशी उठून तो आपापल्या प्रवासाला जाऊ शकत होता. अशी व्यवस्था सम्राट अशोकाच्या काळामध्ये लागू होती. पण अशा स्वरूपाची व्यवस्था वैदिक काळामध्ये किंवा आजच्या तथाकथित ब्राह्मणी व्यवस्थेच्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आपल्याला दिसून येत नाही. माझ्या बांधवांनो, हे सगळं बोलताना कुणाला असा आग्रह किंवा कुणाला असा शंका याची गरज नाही की मी कुणा धर्माच्या विरोधात बोलतो आहे. मला माहित आहे तुम्ही आम्ही सगळेजण मेजर लोक हिंदू धर्माला मानणारे लोक आहोत. पण हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मणी धर्म नाही. आम्हाला जो हिंदू धर्म अपेक्षित आहे तो सहिष्णू धर्म आहे. मला सांगा, हिंदू धर्मामध्ये कितीतरी लोक असे आहेत की आज बी मुस्लिम समाजामधल्या पिराच्या देवाला वंदन करण्यासाठी, नमन करण्यासाठी, नवस फेडण्यासाठी जातात. कितीतरी हिंदू लोक आहेत की मुस्लिमाच्या देवताला मानतात ते आज बी. तुम्ही आम्ही सहिष्णू लोक आहोत. पण या हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणी व्यवस्था, एका जातीचं, एका वर्गाचं, एका पर्टिक्युलर गटाचं भलं होण्यासाठी जे काही छळकपट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ब्राह्मणी व्यवस्थेचे लोक करत आहेत, हिंदू धर्माच्या सरळ साध्या लोकांचा उपयोग करून ब्राह्मणी व्यवस्था, जाती व्यवस्था, धर्मामध्ये भेद पाडण्याची व्यवस्था लागू करत आहेत.
अशा ह्या लोकांना आपल्याला श्रेय देणं गरजेचं आहे. आणि सम्राट अशोकाच्या काळामधले लोक त्या काळाची संस्कृती या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला पॉलिटिकल पॉवर हातामध्ये घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांना ही अपेक्षा होती, पण बाबासाहेबांच्या हयातीमध्ये हे होऊ शकलं नाही. पण पॉलिटिकल लेवलची बाबासाहेबांनी प्रचंड मोठी मजल मारली होती. आणि नंतर बाबासाहेबांनी स्वतःला जो आवडतो तो धर्म सुद्धा स्वीकारला होता. पण बाबासाहेबांचा असा काही आग्रह नव्हता की देशामधल्या सगळ्याच लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारावा. जर बाबासाहेबांना पॉलिटिकल व्यवस्था पाहिजे होती तर बाबासाहेबांनी देशाची राज्यघटना ही सेक्युलर लिहिली नसती. तर बाबासाहेबांचा वैयक्तिक धर्म म्हणून बाबासाहेब बौद्ध धर्माला मानत होते. मी सुद्धा, तुम्ही सुद्धा, काही लोक आपण बौद्ध धर्माला मानत असू, पण आम्हाला या देशामध्ये एका धर्माचा बोलबाला करायची व्यवस्था आणायची नाही. प्रत्येक माणसाला बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण ते धर्म स्वातंत्र्य टिकवण्याचं काम या देशाचा राजा करत असतो. पण दुर्दैवानं काँग्रेसच्या काळामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा यांची सरकार प्रस्थापित झाली तेव्हा त्यांनी इथल्या अल्पसंख्याक लोकांना त्रास देण्याचा कार्यक्रम केला. अतिरेकी म्हणलं की मुस्लिम असं स्पष्टपणे डोळ्यासमोर दिसून येते. जेव्हा जेव्हा संधी भेटली तेव्हा ह्यांनी ब्राह्मणी संस्कृती जोपासना करण्याचा अट्टहास धरला. टीव्हीवरल्या सिरियल तशा स्वरूपात दाखवणे, अनतीचे सिरियल लोकांमध्ये पसरवणे, तर हे सगळं वैदिक संस्कृतीची जोपासना करणारं हे काम आहे. तर हे सगळं करण्याचं काम इथल्या ब्राह्मणी लोकांच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळे झालेलं आहे. तर माझ्या बांधवानं, तुम्हा आम्हाला अशा स्वरूपाचं हे सरकार, अशा स्वरूपाची संस्कृती बंद करायची असेल तर आम्हाला आमचे सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांना एकत्र येऊन पॉलिटिकल पॉवर मास्टरकी हातामध्ये घेण्याचं गरजेचं आहे. त्याच उद्देशानं मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही सर्वजण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहोत. राष्ट्रीय स्तरावर मान्यवर कांशीराम साहेबांनी उभा केलेला बहुजन समाज पार्टी मोठ्या ताकदीनं देशामध्ये काम करत आहे. पण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये त्या पक्षाचं दुर्लक्ष असल्यामुळं आणि इथल्या प्रस्थापित RPIचं सुद्धा पाहिजे त्या पद्धतीनं दबावाचं राजकारणाच्या पुढे जाऊन इथल्या महाराष्ट्राच्या सरकारवर, महाराष्ट्राच्या मंत्रालयावर आपला निळा झेंडा फडकवण्याची धमक राहिली नाही किंवा तशी त्यांची इच्छा राहिली. म्हणून आम्ही सगळ्या जाणकार लोकांना वेगळ्या पद्धतीनं मार्ग अवलंबणं गरजेचं आहे. आणि म्हणून भारतीय बहुजन पार्टी आपण उभा केलेली आहे. बहुजन भारत पार्टी आपण उभा केलेली आहे. तर त्या बहुजन भारत पार्टीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला अटंट मारणं, याचा अर्थ असा नाही की आंबेडकरी दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या विरोधामध्ये आपण हे पक्ष उभा केलेला आहे. जेव्हा हे आंबेडकरी स्वरूपाचे इतर कोणते पक्ष आपल्यापेक्षा सक्षम पद्धतीनं राजकीय सत्ता बहुजनाच्या हातामध्ये देण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं जाणून येईल तेव्हा आपण त्यांना काउंटर करण्याचा प्रयत्न करणार नाही. पण दुर्दैवानं असं म्हणावं लागतं इथं की इथल्या आंबेडकरी महाराष्ट्रातल्या नेत्यामध्ये सत्ता हस्तगत करण्याची उमेद राहिली नाही. आणि बाबासाहेबांचे मोठे स्वप्न, संस्कृतीच्या उभा करण्याचे मोठे स्वप्न इथल्या सत्तेच्या माध्यमातून होऊ शकतात, अशी लहर कुण्याही नेत्याला दिसून येत नाही. उत्तर प्रदेशामध्ये किंवा नॉर्थ भारतामध्ये ती लहर आहे चांगल्या पद्धतीनं, पण दक्षिण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ह्या लहरीचा लोप झालेला आहे. तथाकथित आंबेडकरी विचाराचे नेते लोक आता भारतीय जनता पार्टीच्या छावणीमध्ये सामील झालेले आहेत. मातंग समाजाचे, चर्मकार समाजाचे, धनगर समाजाचे लोक मोठ्या मोठ्या स्वरूपानं इकडे तिकडे भरकटताना दिसत आहेत. तर अशा सगळ्या ज्या लोकांना राजकीय गंध नाही, ज्या लोकांना राजकीय पक्ष नाही, ज्या लोकांना राजकीय उपेक्षा होते, अशा सर्व बहुजन समाजामधल्या मातंग, चर्मकार, धनगर, माळी, साळी, कोळी, बंजारा, वंजारा अशा ज्यांना म्हणून राजकीय उपेक्षाला सामोरे जावं लागतं, अशा सगळ्यांच्या लोकांसाठी हा पक्ष बहुजन भारत पक्ष म्हणून आपण प्रस्थापित केला आहे. या पक्षाच्या माध्यमातून आम्हाला सम्राट अशोकाची संस्कृती आणण्यासाठी या देशाचं तख्त हातामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा कधी आपल्याला जाणून येईल की समविचारी आंबेडकरी पक्ष अशा स्वरूपाच्या यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत, तेव्हा मात्र त्यांच्याशी सहकार्याची भावना ठेवणे हेच आपल्या सगळ्यांचं बहुजनाच्या हिताची गोष्ट राहणार आहे. या प्रसंगी मनोवादी विचारसरणीच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारची काय नीती आहे आणि बाबासाहेबांची काय नीती होती याचा उहापोह होऊ म्हणून तुमच्याशी फेसबुकवर लाईव्ह होण्याचा माझा आशास होता. तुम्ही सर्व लोकांनी माझा हा फेसबुकवरला व्हिडिओ पाहिला असेल आणि माझ्या विचाराला तुम्ही समरस असाल अशी अपेक्षा करतो. काही यामध्ये छोट्या मोठ्या स्वरूपाच्या गोष्टीला बोलण्याच्या ओघामध्ये कोणाचं मन दुखवलं असेल त्याबद्दल मी आपली माफी पण मागतो. पण मला ठासून तुम्हाला हे सांगायचे की बाबासाहेबांना जी संस्कृती या देशामध्ये उभा करायची होती
ती निश्चितच वैदिक संस्कृती नव्हती. ज्या वैदिक संस्कृतीचा अट्टहास आज भारतीय जनता पार्टी आणि RSS करत आहे, किंवा छुपेपणानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी इतर सेक्युलर पक्षाने सुद्धा तेच केलेलं आहे. ती वैदिक संस्कृती आम्हाला या देशामधून घालवायची असेल तर, बाबासाहेबांच्या स्वप्नामधली संस्कृती उभा करायची असेल तर आम्हाला देशाची आणि महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी बहुजन भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो, समर्थकांना मी आवाहन करतो की एका छत्राखाली येऊया आणि महाराष्ट्रापासून सुरुवात करूयात आणि हळूहळू दक्षिण भारतामध्ये प्रत्येक समाजामध्ये घुसून या संस्कृतीच्या उभारणीसाठी आपण काम करूयात. एवढीच या ठिकाणी मी तुमच्याशी संवाद साधतो, एवढा संवाद साधतो आणि तुमच्याकडून मोठ्या अपेक्षेसह इथंच रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय लहूजी, नमस्ते, सलाम अलैकुम.